तर पुढची महत्त्वाची अपडेट ही राजकीय गोटातून येते, ती म्हणजे विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील हे पराभूत झाले। या पराभवासाठी काँग्रेसची फुटलेली मतं कारणीभूत असल्याचं आता उघड झालंय। त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करणाऱ्या आमदारांवर आता कारवाई होणार आहे। तसे संकेतच आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्याचं कळतंय। मात्र आता प्रत्यक्ष कारवाई होणार असल्याची माहिती मिळते। काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटली असली तरी त्यापैकी 4 जण हे दुसऱ्या पक्षाच्या मार्गावर आहेत। त्यामुळे पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांवर पक्ष कारवाई करेल असंच आता चित्र दिसून येत आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, काँग्रेसच्या गोटामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई होऊ शकते अशी चिन्ह कुठेतरी निर्माण झाली आहेत, काय सांगाल? अगदी बरोबर आहे। अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि विधान परिषदेची निवडणूक ही त्याच दिवशी पार पडली आणि 12 उमेदवारांपैकी 11 उमेदवार जिंकून येणारच होते, परंतु ते 12वा जो उमेदवार आहे, जो हरणारा उमेदवार आहे, त्याच्या हरण्यासाठीची कारणीभूत जी कारणं राहिलेली आहे त्याबद्दल जेव्हा चाचपणी झाली तेव्हा असं लक्षात आलं की जयंत पाटील यांना काँग्रेसची फुटलेली मतं जी आहे ती कारणीभूत ठरलेली आणि त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला। जेव्हा की महाविकास आघाडीला वाटत होतं की बरोबर जर सगळ्या पक्षांनी तीनही पक्षांनी जर 3 उमेदवारांना व्यवस्थित मतदान केलं तर महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार जिंकून येतील, परंतु तसं झालं नाही। काँग्रेसची काही मतं फुटली, त्यापैकी 4 मतं ही अशी आहे की जी पक्ष सोडून जाण्याच्या मार्गावर असलेले जे आमदार आहे त्यांची मतं असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे या चौघांवर येत्या कालावधीमध्ये कारवाई होईल असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संकेत सुद्धा दिले होते। परंतु आता कळतंय की आज किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये ही कारवाई केली जाऊ शकते आणि त्यांना पक्षातून काढलं जाऊ शकतं। त्यामुळे नेमकं जी 7 ते 8 मतं फुटली आहेत त्यापैकी ज्या 4 जणांवर कारवाई होणार आहे ते 4 जण नेमके कोण आहेत आणि त्यांच्यावर कारवाई कधी केली जाते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। परंतु एवढं मात्र नक्की की या निवडणुकीच्या निकालाला काँग्रेसनं खूप गांभीर्यानं घेतलेलं आहे आणि त्या संबंधातली नाराजी ही नाना पटोले यांनी यापूर्वीच व्यक्त केलेली आहे। सोबतच झालेला लागलेला निकाल आणि फुटलेली मतं याबद्दलची संपूर्ण माहिती ही वरिष्ठांना दिल्याचं सुद्धा कळतंय। जी, तर या निर्णयानंतर काय पडसाद राजकीयदृष्ट्या उमटणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढे सुद्धा अशीच एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे पूजा खेडकर प्रकरणाची आता थेट पीएमओ कार्यालयानं दखल घेतली आहे। पूजा खेडकर यांचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र आता तपासलं जाण्याची शक्यता आहे। तर पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल हा पुणे जिल्हाधिकाऱ्यांना मागितल्याची माहिती सुद्धा आता समोर येते। पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पाठवा अशा सूचनाच आता पीएमओ कार्यालयानं दिल्याचं समजतंय। आताची एक ही मोठी अपडेट आहे। पूजा खेडकर प्रकरणाबाबत ही मोठी अपडेट मानली जाईल। थेट पीएमओ कार्यालयानं याची दखल घेतली आहे। या दरम्यान पूजा खेडकर यांचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे। पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांना मागितल्याची माहिती आहे। त्यामुळे आता नेमकं काय होईल, पोलिसांची काय भूमिका असेल, पीएमओ कार्यालयातून काय भूमिका स्पष्ट केली जाणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर वाशिमच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांचं आजपासून अकोला इथल्या आदिवासी प्रकल्प विभागात प्रशिक्षण सुरू होणार होतं। मात्र या प्रशिक्षणाचा कालावधी आता पुढे ढकलण्यात आलाय। वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी पूजा खेडकरांच्या प्रशिक्षण कालावधीत बदल केल्याचं समजतंय। 22 जुलैपासून पुढील 5 दिवस त्यांचं अकोला इथल्या आदिवासी प्रकल्प विभागामध्ये प्रशिक्षण होणार आहे। तर पूजा खेडकर आजपासून 5 दिवस वाशिम जिल्ह्यातील वन विभाग त्याचबरोबर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामकाजाची माहिती घेणार असल्याचं समजतंय।